जरा भाषण करून करून आणि दिवसभराचे टेलिव्हिजन चॅनलच्या लोकांशी मुलाखती देऊन देऊन थोडासा आवाज जरा ठीक आहे ना आवाज? पण दिवसभर नुसती आपली पकपक 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 करायला लागते हो. हे टेलिव्हिजन चॅनल, मग त्याच्यानंतर वर्तमानपत्र, आणि मग त्याच्यानंतर मग हे संध्याकाळच्या सगळ्या सभा. आता इथली ही सभा आटपली की मला जायचं तर परत ठाण्याला. काय रस्ते आहेत. पण तुम्हाला असेच रस्ते मिळाले पाहिजेत. इतकी वर्ष या सगळ्या वेगवेगळ्या पक्षाचे लोक तुमच्या समोर आले, तेच तेच शब्द दिले, तीच तीच गोष्टी बोलल्या, आणि त्यांना निवडून येत बसलात. तुम्ही निवडून आणत बसलात, मतदान करत बसलात, आणि त्याची फळं आहेत सगळी. मला आता मी जेव्हा आलो भिवंडीला, ते बाजूला वर आहे, या बाजूला सगळे या बाजूला. आता शांत बसा. मी आता पोचलो, मला कोणीतरी वर्तमानपत्र एक हातामध्ये दिलं, आणि मग मला तिकडे मी पाहिलं, वाचलं. अकलोली वज्रेश्वरी गणेशपुरी पर्यटन क्षेत्र घोषित झाले आहे, त्याची अंमलबजावणी करावी. काय काय गोष्टी व्हायला पाहिजेत त्या याच्यात दिल्यात. वीज, पिण्याचे पाणी, सिंचनाचे पाणी, रस्ते, आरोग्याच्या सुविधा कराव्यात. भातसा प्रकल्पाचे अपूर्ण असलेले काम मार्गी लावावे. दिवा ते वसई रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात. भिवंडी वाडा मनोर या चौपदरीकरण झालेल्या रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. रस्त्याचे काम सुस्थितीत व पूर्ण होईपर्यंत टोल नाके बंद करावेत. तुम्हाला काय वाटलं, हा प्रॉब्लेम इथलाच आहे? हा फक्त भिवंडी इथला आणि या सगळ्या भागातला आहे? अख्ख्या महाराष्ट्राचा आहे. आता विदर्भ, मराठवाडा सगळ्या ठिकाणी होतो. आज काय पहिल्यांदा फिरत नाहीये. पण तोच भकासपणा, तेच हताश चेहरे, त्याच मागण्या. स्वातंत्र्य मिळून 67 वर्ष झाली आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळून 54 वर्ष झाली. आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय, तेच तेच विषय. आम्हाला पाणी नाही, आम्हाला रस्ते नाही, आमच्याकडे वीज नाही, आमच्याकडे नोकऱ्या नाहीत, आमच्याकडे रोजगाराची संधी नाही. बस 67 वर्ष तेच चालू आहे. सगळे पक्ष येऊन गेले तुमच्याकडे, सगळ्यांना दिली संधी. काय केलं? वाटोळं. सगळ्यांनी येऊन इतकी वर्ष फक्त हेच तुम्हाला सांगितलं. आज माझ्यासमोर तुम्ही इथे माझ्या माता भगिनी बसल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने इतका तरुण वर्ग माझ्यासमोर आहे, माझे बांधव आहेत. पण इथे अनेक ठिकाणी माझ्या वडिलांच्या वयाचे देखील लोक असतील. काय मिळवलत काय आयुष्यातली एवढी वर्ष वाया घालून? मिळवलत काय? अजून तेच बोलतात, तेच विषय पाहिजेत तुम्हाला, त्याच गोष्टींच्या मागण्या करतात. मग इतकी वर्ष ज्या लोकांना निवडून दिलं त्यांना कधीतरी विचारलत का, हे तू का नाही केलंस? आम्ही कधी विचारलंच नाही. आम्हाला राग येत नाही या गोष्टींचा, आम्हाला चीड येत नाही आम्हाला या गोष्टींची, आम्ही संतापत नाही. आम्ही कधी निवडून दिलेल्या माणसाला विचारायला पण गेलो नाही की बाबा तुला निवडून दिलं, तू काय केलंस? काही नाही. वर्षानुवर्ष 30-30 माणसं निवडून जात आहेत, ते श्रीमंत होत आहेत, तुम्ही तिथेच. महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करायचा नाही. बस जाती जातींमध्ये, समाजामध्ये तेढ निर्माण करायची.
मला इथे कळलं की त्या पेसा काय तो कुठचा पेसा कायदा ना हा पेसा त्याच्यामुळे म्हणे इथल्या बऱ्याचशा सगळ्या नागरिकांनी निवडणुकीवरती बहिष्कार टाकलाय खरंय. हे असले उद्योग करत असतात. हे असले पेसासारखे कायदे आणायचे, आरक्षणाच्या गोष्टीत तुमच्या जाती जातींमध्ये तुमच्यात तेढ निर्माण करायची. आरक्षण, या जातीला आरक्षण, त्या जातीला नाही आरक्षण, मग त्या जातीला आरक्षण. काय आरक्षणाचे फायदे सांगा मला जरा. आरक्षणाचे काय फायदे? दोन फायदे खऱ्या अर्थाने, म्हणजे शिक्षणात किंवा नोकरीत. बरोबर आहे हो की नाही? कुठे आहेत नोकऱ्या? ही आरक्षण आणून फक्त तुम्हाला जात दाखवली जाते. याच्या पलीकडे नोकऱ्या कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये? ज्या नोकऱ्या आहेत त्या खाजगी कंपन्यांच्या आहेत आणि कोणत्याही खाजगी कंपनीमध्ये आरक्षण नाही. मग आरक्षणाचं लॉलीपॉप दाखवून तुम्हाला नोकऱ्या कुठून देणार आहेत? नाहीच आहेत नोकऱ्या. आमच्याकडचे उद्योगधंदे यायचे बंद झाले का? कारण आमचे मंत्री त्या उद्योगधंदे करणाऱ्या येणाऱ्या माणसांकडे पार्टनरशिप मागतात. भाई पैसे टाकणार तो, व्यवसाय बघणार तो. फक्त महाराष्ट्रामध्ये मला उद्योगधंदा टाकायचा आहे म्हणून तो ऍप्लिकेशन करणार. त्या ऍप्लिकेशनवरती मंत्री सही करण्यासाठी म्हणून त्याला काय सांगणार? मला पार्टनरशिप दे तुझ्या धंद्यात. मला माहिती आहेत असे अनेक उद्योगपती, अनेक लोक महाराष्ट्रातनं सोडून बाहेर गेले का? कारण मंत्र्यांनी पार्टनरशिप मागितल्या. करोडो रुपये फक्त सही करायला मागतात, करोडो रुपये. आणि त्या सगळ्या खाजगी कंपन्यांमध्ये आरक्षण कुठे? आरक्षण नाहीच आहे. तुम्हाला कुठून नोकऱ्या मिळणार? हा पैसा येऊ देत तर घुसा येऊ देत, काहीच होणार नाही. हे फक्त तुम्हाला सांगितलं जातंय. हे फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे उद्योगधंदे या लोकांचे आहेत. फक्त आरक्षणाच्या फक्त गोष्टी सांगायच्या तुम्हाला. हे राज्य माझ्या हातामध्ये देऊन बघा. या पैसाचं काय करायचं ते माझ्यावर सोडवून द्या. पहिला मी तुमच्यासाठी रोजगार तर मला आणू देत, नंतर पैसा ना. पहिलेच पैसात पडले आम्ही. समोरच्यांना यांना भूल थापा द्यायच्या, त्यांना भूल थापा द्यायच्या. यांच्या निवडणुकांचं राजकारण काय? गणित काय बघतात? पहिल्यांदा गणित बघणार. उमेदवाराचं गणित, मतदारसंघाचं गणित. या मतदारसंघामध्ये हा समाज इतका टक्के, तो समाज इतका टक्के, तो समाज इतका टक्के, हा समाज इतका टक्के. मग उमेदवार कोणाला द्यायचा? मग समोरच्यांनी जर समजा ह्या समाजाचा उमेदवार दिला तर मग आपल्याला मतं कमी पडतील म्हणून आपण ह्या समाजाचा समाजामध्येच चालू आहे अजून. आम्ही त्याच चिखलात आहोत. तोच चिखल चिवडतोय आम्ही, तोच चिखल चिवडतोय. या आमच्या महापुरुषांची ओळख करून देतात महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक महापुरुषाच्या मागे जात लावतायत, प्रत्येक महापुरुषाच्या मागे जात लावतायत. हा महापुरुष आमच्या जातीचा, तुम्ही नाही करायचं काही जयंत्या बियंत्या, आम्ही करणार. आणि मग हा महापुरुष आमच्या जातीचा, तुम्ही नाही करायचं या गोष्टी. आमच्याकडे महापुरुष जातीमध्ये वाटून घेतले. यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या फक्त या समाजाने साजऱ्या करायच्या आणि यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या फक्त या समाजाने साजऱ्या करायच्या. वा रे वा. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक काय तुमच्या बापाची जागीर आहे? पण मतं मिळवायला, जातीची मतं मिळवायला फक्त सांगायचं आम्ही समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार. कसा करणार माहित नाही. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी घेऊन 2 इंच उंच करणार म्हणे आम्ही. शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात कुठे करणार?
सगळे मंत्री बोटीने फिरून आले. बोटी घ्यायच्या, सगळ्या मंत्र्यांनी जायचं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे, आणि समुद्रात जमीन शोधायची. या हिला जणू काय यांचे ट्रान्सपरंट दिवे आहेत, पाण्याखालची जमीन दिसते ना. उगाच नाटक करतात, फोटो काढतात, छापून देतात, आणि आम्हाला वाटतं वा 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 शिवाजी महाराजांचा आमच्याकडे पुतळा बनणार. कसा? जमीन कुठे आहे? पुतळा बांधणार कोण? मी स्वतः पाहून आलोय त्या अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. केवढा मोठा पुतळा आहे, तुम्हाला कल्पना पण नसेल. जा एकदा त्या इंटरनेटवरती जा आणि बघा किती उंच पुतळा आहे, किती भव्य पुतळा आहे तो. आणि तोही फ्रान्स गव्हर्नमेंटने ज्यावेळेला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला फ्रान्स गव्हर्नमेंटने भेट दिलेला पुतळा आहे तो. आज जगामध्ये इतके देश आहेत, श्रीमंत देश आहेत, ज्यांच्याकडे लाखो कोटी रुपये नुसते आहेत. त्यांच्या मनात नाही येत कधी की त्यांच्या महापुरुषाचा इतका मोठा पुतळा आपण उभा राहावा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही काय त्यांची महाराणी किंवा महापुरुष नाही, ते स्वातंत्र्य देवतेचे एक प्रतीक आहे, आणि तेही फ्रान्स गव्हर्नमेंटने त्यांना भेट दिलेली गोष्ट आहे. ती एकदाच झाली. तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि ब्राझील मधला तो रिओचा एक, तो जीसस क्राइस्टचा एक, तो फक्त पुतळा, हे दोन सोडले कुठचाही देश या फंदात नाही पडला. कारण त्या आकाराचा, त्या उंचीचा जर समजा पुतळा बांधायचा असेल, बाबांनो मी एक चित्रकार आहे, शिल्पकला देखील मी शिकलेलो आहे, मला कल्पना आहे त्याला काय खर्च येऊ शकतो. तो त्या प्रकारचा जर पुतळा समुद्रामध्ये उभा करायचा झाला तर पहिल्यांदा समुद्रामध्ये भरणी करायला लागेल. किती भरणी करायला लागेल? आता तुम्ही जेवढे लोक बसलायत ना, याच्या जवळपास 10 ते 15 पट भरणी करायला लागेल समुद्रामध्ये. त्याच्यानंतर तो पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 2 इंच वरती. मी तुम्हाला काय मुद्दामून सांगतोय, हे कसे तुम्हाला मूर्ख बनवतात. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची काय हाईट असेल त्याची? साधारणपणे 300 फूट वगैरे असेल, 300, 350, 400 फूट असेल कदाचित, मला तर आठवत नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 2 इंच उंच. बरोबर बोलतोय? हेच सांगितलं होतं ना काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी. आता मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा 300-400 फूट उंच असा अश्वारूढ पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 2 इंच उंच, घोडा केवढा झाला? करणारा शिल्पकार कोण आहे जगात? माहित नाही. आमच्याकडे शिल्पकाराचा पत्ता नाही जगामध्ये कोण करणार आहे. आणि जर समजा अशा प्रकारची गोष्ट करायची झाली तर कमीत कमी त्याला 5 ते 6 हजार, कदाचित 7,000 कोटी रुपये खर्च येईल. आता या 5 ते 7,000 कोटी रुपयामध्ये मला सांगा, या महाराष्ट्रातल्या किती बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो? काय करायचंय आपल्याला? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकच बांधायचंय ना. अहो, पुतळे म्हणजे स्मारक नाही. आमच्या छत्रपतींचे जे गडकिल्ले आहेत ना, ती आमची स्मारक आहेत. अहो, ती जगाला दाखवा ना. ती ओरडून सांगा आमचा राजा काय होऊन गेला, कसं मोगलांना गाडलं इथं. आणि ती जी स्मारकं उभी आहेत ती जगाला ओरडून सांगा ना, काय आमचा इतिहास होता तो. इतकी वर्ष ती पडून आहेत तिकडे, उद्ध्वस्त झालेली आहेत अनेक ठिकाणी. त्या गडकिल्ल्यांकडे यांचं लक्ष नाही. त्याच्यात पण बघत असतील, पुतळ्या आतमध्ये बांधताना इतका खर्च जर येणार असेल, त्यातला किती टक्का आपल्याला आत्महत्या काढता येईल. हे शिवाजी महाराजांनाही नाही सोडणार. आणि का करायचं ते? फक्त जातीचं राजकारण करायचंय. मराठा समाजाला सांगायचंय, बघा आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बांधतोय. अहो, आमचे शिवछत्रपती कुठच्या एका जातीचे नव्हते, ते या महाराष्ट्राचे होते, ते या देशाचे होते. अहो, अख्खा ब्रिटिश, फ्रेंच, मोगल, डच या लोकांनी आमच्या राजाचा इतिहास लिहून ठेवला. आम्हाला नाही कदर त्याची. आम्ही फक्त जातीत विभागतोय त्यांना. हे असलं राजकारण तुमच्याबरोबर करायचं. महापुरुष आणायचे, आरक्षण आणायची,
हे पेसासारख्या गोष्टी करायच्या आणि त्याच्यानंतर फक्त तुमची मनं बिथरवून टाकायची. तुम्हाला फक्त वेगवेगळं करायचं आणि वेगवेगळं करून त्याच्यावरती फक्त हे राजकारण करत बसणार आणि मग ह्या तुमच्या मागण्या कधीच नाही होणार. कारण आम्ही फक्त उमेदवाराकडे बघताना आम्ही जातीकडनं बघतो. आमच्या जातीचा आहे का नाही, मग आम्ही मतदान नाही करणार. आपण ह्यांना सवय लावली या महाराष्ट्रातल्या समाजाने. आता मला कळत नाही अंड आधी का कोंबडं आधी. नेत्यांनी समाजाला सवय लावली का समाजाने नेत्यांना सवय लावली. पण आज जर मतदानाचा जर प्रकार आपण बघितला तर त्याप्रमाणे जर समजा समाज जर समजा एखाद्या जातीला मतदान करत असेल, त्या उमेदवाराला मतदान करत असेल, तर मग आपण ही गोष्ट करतो आहोत. हे छूट आहे सगळं. या जगामध्ये भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच जाती, एक स्त्री आणि एक पुरुष. याच्या पलीकडे मी जात मानायला तयार नाही. आमच्या घरात कधी जात हा विषय आला नाही. आमच्या घरात कधी जात पाहिली गेली नाही आणि आम्हाला जाती कळत पण नाहीत. आम्ही भाग्यवान आहोत त्या बाबतीत. त्या आमच्या घरात कधी याबद्दल कधी शिकवलं गेलं नाही. आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष काढला. एकालाही विचारून बघायचं कुठच्याही पदाधिकाऱ्याला मी कधी त्याची जात विचारली आहे का. मी कधी उमेदवारी देताना कुठच्याही मतदारसंघामध्ये उमेदवारी देताना एकाने मला सांगून दाखवायचं मी कधी जात विचारली का. जर योग्य असेल लढ, इच्छा असेल मनामध्ये काही नवीन करायची लढ. मला नाही बघायची तुझी जात काय आहे ती. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, या जातीतनं बाहेर या, या जातीच्या विचारातनं बाहेर या, या जातीच्या राजकारणातनं बाहेर या. जात आणि संस्कार या सगळ्या गोष्टी, जात खास करून आपल्या घरापुरतं ठेवायची. आपल्याकडे मराठी म्हणतात ना, जात नाही ती जात. आम्ही फक्त तसाच विचार करतो आणि हेच फावलं या सगळ्या राजकारण्यांना. हा समाज फक्त जातीमध्ये विभागलेला आहे, तो तसा जातीचाच विचार करतो आणि म्हणून हे त्या प्रकारच्या गोष्टी करत राहतात. तुम्हाला रस्ते मिळो, तुम्हाला पाणी मिळो, तुम्हाला वीज मिळो, तुम्हाला रोजगार मिळो, काही मिळो, काही नको तुम्हाला. आम्ही बस निवडणुकीच्या तोंडावरती जातीचं राजकारण केलं की आम्ही संपलं, आमचं काम संपलं, आम्ही मतदान घेऊन मोकळे. पुन्हा 5 वर्षानंतर यायचं आणि परत आम्ही त्याच गोष्टी बोलायच्या. हे काय अशक्य आहे का हो चांगले रस्ते देणं. विजेचा प्रश्न सुटत नाही, अशक्य गोष्ट आहे. रोजगाराचा प्रश्न सुटत नाही, अशक्य गोष्ट आहे. मी आज महाराष्ट्राचा विकास आराखडा समोर आणलाय. मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, रोजगार असेल, केवढ्या प्रकारचे उद्योग, केवढ्या प्रकारचे उद्योग या महाराष्ट्रामध्ये आणता येतील. काय कमी आहे माझ्या महाराष्ट्रात. निसर्गाने भरलेला हा माझा महाराष्ट्र, इतिहासाने भरलेला हा माझा महाराष्ट्र, संस्कृतीने भरलेला हा माझा महाराष्ट्र. आम्ही जगाला ओरडून दाखवत नाही आहोत, सांगत नाही आहोत आणि ते दाखवून आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध करत नाही आहोत. अहो या महाराष्ट्राचं वैभव, अहो केवढं केवढं पर्यटनावरती आपल्याला केवढं करता येण्यासारखं आहे. आपण ही 2-3 मंदिरं काय घेऊन बसलोय, ते तर आहेच, पण त्याचबरोबर आमच्या शिवरायांचे गडकिल्ले आहेत. या महाराष्ट्राला मिळालेली आमची 750 किलोमीटरची आमची किनारपट्टी आहे. ही किनारपट्टी जिकडे संपते आमची महाराष्ट्राची, तिथून गोवा राज्य सुरू होतं. एक गोवा राज्य एवढंसं राज्य आहे. त्या एका गोवा राज्यामध्ये त्यांचं संपूर्ण अर्थकारण राज्याचं हे पर्यटनावरती आहे. फक्त पर्यटन, नुसते समुद्रकिनारा. आणि आज त्या गोवा राज्याला आहे किती समुद्रकिनारा, किती किलोमीटरचा आहे, आणि आमच्या महाराष्ट्राला 750 किलोमीटरची किनारपट्टी आहे. आम्ही काही नाही करत आहोत तिथे. आम्ही काही पर्यटनाला आम्ही चालना देत नाही आहोत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, फक्त एक छोटं उदाहरण म्हणून. मी परवा दिवशी लातूरला होतो. आता इतकी वर्ष महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय, काही नव्हतं लातूरला. आत्ता नाही, साधारणपणे एक 6 महिन्यापूर्वी मी गेलो तिकडे. एक नवीन चांगलं हॉटेल झालेलं, साधारणपणे 60-70 रूमचं, 80 रूमचं हॉटेल असेल. चांगलं हॉटेल. एक हॉटेल फक्त लातूरमध्ये आलं. त्या फक्त एका हॉटेलवरती
एका हॉटेलवरती जवळपास 250-300 मराठी मुलांना लातूर मधल्या काम मिळालं. एक हॉटेल हो, एक हॉटेल. आपण तर महाराष्ट्र बघतोय. ही महाराष्ट्राची जंगल संपत्ती आमची, ही महाराष्ट्रामधले समुद्र किनारे, हे आमच्या महाराष्ट्रामधले गड किल्ले, हा महाराष्ट्राचा इतिहास. हे राज्य जर समजा तुम्ही माझ्या हातामध्ये दिलं, फक्त पर्यटन, एका पर्यटन एवढ्या विषयावरती मी या महाराष्ट्राचं कमीत कमी 10 ते 15 हजार कोटीने उत्पन्न वाढवीन. 10 ते 15 हजार कोटीने. आणि पहिल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त पर्यटन, बाकीच्या गोष्टी वेगळ्या, रोजगाराच्या इतर संधी वेगळी, इतर गोष्टी ज्या मी आणीन त्या वेगळ्या, पण फक्त पर्यटन एवढ्या एका विषयावरती मी महाराष्ट्रामधल्या कमीत कमी पहिल्या 5 वर्षात 10 लाख मुलांना मी हाताला काम देईन. या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाताला आम्ही काम देऊ असं 67 वर्ष ऐकलं या महाराष्ट्राने. आम्ही रोजगार आणू, आम्ही पाणी आणू, आम्ही रस्ते आणू, पण त्यांच्यात आणि या राज ठाकरेमध्ये फरक आहे. मला काही नकोय तुमच्याकडनं. मी या राजकारणामध्ये हा पक्ष स्थापन केलाय. मी आज तुमच्याकडे मागतोय काय, की हे राज्य माझ्या हातामध्ये द्या. तुम्ही कशासाठी मागतोय? पैसे कमवायला नाही मागत आहे, प्रॉपर्ट्या गोळा करायला नाही मागत आहे. मला आवश्यकता नाही आणि गरजही नाही त्या गोष्टींची. पण मी ज्यावेळेला जग पाहतो, जगामधले सगळे लोक, सगळे देश पाहतो, कुठे गेलाय देश, कुठे गेले जग अख्खं, काय किती किती प्रगत झाले ते सगळे. त्यांच्याकडची तरुण बघा, त्यांच्याकडच्या तरुणी बघा, चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान आहे, भविष्याकडे पाहण्याची त्यांची एक दृष्टी आहे, एक उत्साह आहे की मी नवीन काहीतरी करू शकतो. हे नवीन कधी होतं माहिती आहे? ह्या नवीन कल्पना, नवीन स्वप्न ज्या वेळेला कधी यायला लागतात, ज्या वेळेला तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण होतात. आमच्या अजून रोजच्या गरजा पूर्ण नाही झाल्या. आम्ही अजून तिथेच आहोत. आम्हाला वीज मिळत नाही, आम्हाला रस्ते मिळत नाहीत, आमच्याकडे लोड शेडिंग चालू आहे, आमच्याकडे रोजगार मिळत नाही, आमच्याकडे महिलांना संरक्षण मिळत नाही. अहो संरक्षण काय घेऊन बसलोय आपण? आमच्या महाराष्ट्रामधल्या माता भगिनींना अजून आम्ही शौचालय नाही उभी करू शकलो. 67 वर्षामध्ये महाराष्ट्रात शौचालय नाही उभी राहत. आज हायवेवरती जिकडे मोकळ्या जागा असतात, जिथे आमच्या माता भगिनी लहान मुलांना घेऊन जातात, तिकडे कुठेही आमच्याकडे बाथरूमची व्यवस्था नाही. बाथरूमची व्यवस्था नाही करू शकत. रात्री महाराष्ट्रामध्ये फिरताना गाड्या आम्ही चालवत असतो, ज्या वेळेला रात्री हायवेला दिवे बंद करायला लागतात. का? आमची महाराष्ट्राची आबरू तिथे रस्त्यावरती बसलेली असते. आम्हाला रात्री लाईट बंद करायला लागतात गाड्यांची आणि गाड्या चालवायला लागतात. स्वातंत्र्याच्या 67 वर्षामध्ये आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून 54 वर्षामध्ये आम्ही शौचालय नाही उभी करू शकलो आमच्या माता भगिनींसाठी. बाकी काय घेऊन बसलोय आपण? कसली स्वप्न आपण पाहणार आहोत आणि कसल्या गोष्टी पाहणार आहोत? अहो हे जे सगळे उभे राहिलेले आहेत, यांना काही दृष्टी नावाची काय गोष्ट तरी आहे का? काय करायचं एकदा विचारा ना त्यांना. काय करायचंय तुला महाराष्ट्रात? त्यांच्या नेत्यांना विचारा. काही महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध नाही, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या भावी पिढ्यांचा आम्ही वेध घेत नाही आहोत, त्यांचा विचार करत नाही आहोत. बस नुसते आम्ही वाढवतोय शहर बकाल. काही त्याला आकार नाही, उकार नाही. रस्ते कशी चाललेत, काही आमच्या शाळा बघा, त्या शाळेमध्ये जावं, शिकावं असं वातावरण नाही. अजून आम्ही रेल्वेच्या मागण्या करतोय. अहो या गतीने जर समजा राज्याची प्रगती होणार असेल ना, तर मग आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही या लोकांना, बाकीच्या लोकांना जर मतदान करणार असाल ना, तर तुमचं भविष्य तुम्हालाच लख लाभो. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर पण जर समजा तुम्हाला राग येणार नसेल आणि तुम्हाला चीड येणार नसेल आणि या चारही राजकीय पक्षांना तुम्ही झुगारणार नसाल, बाजूला काढणार नसाल, कशासाठी नाटक करायचं निवडणुकीचं? काय माझा वेळ जात नाही म्हणून तुमच्या समोर आलोय का? आणि या सगळ्या गोष्टी पोटतिडकीने मांडतोय? एक तुम्हाला सांगतो, मी सत्ता माझ्या घरात पाहिलेली आहे. त्याच्यामुळे नुसतं मला काहीतरी लाल दिव्याचा शौक नाहीये मला, की सत्तेचा शौक आहे.
हे राज्य मला एवढ्यासाठीच पाहिजे की मी जे जगात पाहिलंय ते मला या माझ्या महाराष्ट्रामध्ये मला आणायचंय. आणि जे सहज शक्य आहे, अशक्य कुठचीच गोष्ट नाहीये. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला विनोद वाटेल पण विचार करून बघा, पुरुष गरोदर राहणे ही एक गोष्ट सोडली तर जगात अशक्य गोष्ट कोणतीच नाही. भविष्यात तेही होईल. काही काही जणांकडे पाहिल्यावरती आत्ताच आहेत की काय असं वाटतं. त्यातला विनोद सोडा, पण रस्ते देणं, चांगले रस्ते देणं, तुम्हाला 24 तास वीज देणं, तुम्हाला चांगल्या शाळा देणं, तुम्ही व्यवसाय करू शकाल, चांगलं शिक्षण, तुम्हाला नोकरी धंद्यासाठी चांगलं शिक्षण मिळावं त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षण उपलब्ध करून देणं, चांगली कॉलेजेस उभी करून देणं, ते चांगल्या वातावरणात उभं करून देणं अशक्य नाहीये. होय, हे अशक्य बिलकुल नाहीये. या सगळ्या गोष्टींसाठी लागते ती एक इच्छाशक्ती. ती इच्छाशक्ती माझ्याकडे आहे. आज माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा अगदी डिटेलमध्ये माझ्याकडे आता विकास आराखडा तयार आहे. ज्या दिवशी तुम्ही माझ्या हातात द्याल त्या क्षणाला माझं काम सुरू. पण अर्धवट देऊ नका. चला याच्या हनवटीला हात लाव, त्याच्या खांद्यावर हात ठेव, या असल्या नका देऊ. एक तर मी सत्तेसाठी कोणासमोर लाचार नाही होणार. द्यायचं असेल हे राज्य संपूर्ण हातामध्ये द्या. मी तुम्हाला दाखवतो चमत्कार नावाची गोष्ट काय असते. खरं तर तो चमत्कार नाहीच आहे. जे घडू शकतंय तेच फक्त मी तुमच्या समोर मांडतोय. आम्ही महिलांच्या संरक्षणाचा विषय ज्यावेळेला बोलतो, आज हे भिवंडी सारखा भाग, ते मागे ते पडघ्यालाच ना ते अतिरेकी सापडले होते, पडघ्याला इथपर्यंत आले, आमच्या गावागावामध्ये लपतायत. आज भिवंडी सारख्या अनेक शहरांमध्ये, या सगळ्या शहरांमध्ये, मुंबई सारख्या काही भागांमध्ये, पुण्यासारख्या काही भागामध्ये, ठाण्यासारख्या काही भागामध्ये आज बांगलादेशातनं लोक येऊन राहत आहेत. बस झोपड्या वाढवत आहेत, चालले. सुरक्षिततेचा प्रश्न आम्हाला माहीत नाही. आमच्याकडे बॉम्बस्फोट झाल्यावरती आमची माणसं मेल्यानंतर आम्हाला फक्त एक दिवस राग येतो, तेव्हा आम्ही फक्त शिव्या देतो. दुसऱ्या दिवशी आम्ही परत कामाला सुरुवात. मन मेली आमची. आमची माणसं मरोत किंवा जगोत आम्हाला काही वाटे नसं झालं. ते संरक्षण हे माझ्याकडे देऊन बघा. चला वाकड्या डोळ्यांनी परत महाराष्ट्राकडे पाहायची कोणाची हिंमत नाही होणार. आणि रोजगारच जर असेल, मी आता तुम्हाला सांगतोय, तेही लिहून ठेवले त्याच्यामध्ये आराखड्यामध्ये, की उद्या जे उद्योगधंदे हा राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये आणेल, तो आणल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना आणि तरुणींनाच याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळतील, परप्रांतातल्या लोकांना मिळणार नाहीत. अजिबात मिळणार नाहीत. सगळीकडे नो एंट्रीचे बोर्ड लावीन. आले असतील, घुसले असतील, हाकलून देईन. पहिला मान माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुला मुलींचा, त्याच्यानंतर बाकीच्यांचा बघू. त्यांच्या खिशात पैसे आले पाहिजेत, त्यांच्याकडे पैसे आले पाहिजेत, त्यांनी घरं चालवली पाहिजेत, त्यांच्या स्वतःच्या नावावरती घर झालं पाहिजे. त्याच्यासाठी ती पण योजना आणली सुरक्षिततेची. महिला सुरक्षितता. महिला आमच्या सुरक्षितता म्हणजे काय? शारीरिक सुरक्षितता ही नंतर येते, पहिली मानसिक सुरक्षितता येते. आणि मानसिक सुरक्षितता जर त्या आणायची असेल आमच्या भगिनीसाठी, तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे? ती योजना मी त्याच्यामध्ये दिली आहे की ज्या आमच्या भगिनीच्या नावावरती, मातेच्या नावावरती, त्यांच्या नावावरती जर समजा तुम्ही घर केलं, तर त्या घरासाठी लागणारे जेवढे कर आहेत ते संपूर्णपणे 100% माफ केले जातील. हे नुसतं मतं मिळवण्याचा विचार नव्हता माझ्या ह्याच्या मागे. याच्या मागचा विचार फक्त एवढाच होता की ती माझी भगिनी, ती माझी माता ज्या घरामध्ये जन्माला आली, ज्या आई वडिलांनी तिला मोठं केलं, ज्या घरामध्ये ती वाढली, आणि एके दिवशी त्या घरात वाढल्यानंतर एके दिवशी तिचं लग्न झालं आणि ती दुसऱ्या घरात राहायला आली सासरी, असुरक्षितता तिथे सुरू होते. की मी आज एका वेगळ्या घरामध्ये राहायला आली आहे. या घरामध्ये राहायला आल्यावरती एके दिवशी रात्री मला बाहेर तर नाही काढणार कोणी.
आणि ती मानसिक सुरक्षितता जर समजा ते घर त्या महिलेच्या नावावरती असेल तर पहिल्यांदा सुरक्षित ती पहिली माझी भगिनी होईल, ती माझी माता होईल. सुरक्षितता तिथून पहिली सुरू होते. शारीरिक सुरक्षितता ते बघायला आम्ही आहोत. महाराष्ट्र राज्याचे आमचे पोलीस आहेत. हात मोकळे करायला सांगेन त्यांना. कुठच्याही बंधनात अडकवणार नाही आमच्या पोलिसांना. त्या मुंबईला जेव्हा मोर्चा काढला गेला होता, त्या मुसलमानांचा मोर्चा निघाला तिकडे, कोण होते? सगळे बांगलादेशातून आलेले. माझ्याकडे पासपोर्ट सापडले त्यांचे. काय केलं तिकडे? आमचे पोलीस माता भगिनी, जेवढ्या भगिनी होत्या तिथे, आमचे जे बांधव होते पोलीस बांधव, त्यांना मारले. आमच्या भगिनी, पोलीस भगिनी यांना सगळे एकत्र येऊन ग्रुप करून आतमध्ये घेऊन त्यांच्या अब्रूवर हात टाकले. आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन, इथे येऊन आमच्या पोलिसांवरती हात टाकायची हिंमत कशी होते? मी जर त्या ठिकाणी जर मुख्यमंत्री असतो ना, त्या आलेल्या मोर्चामधला प्रत्येक माणूस स्वतःच्या पायावर नसता गेला परत घरी. आयुष्यभर तो चालू शकला नसता. आमच्या पोलिसांवरती हात टाकता काय तुम्ही? अहो, भीतीच नाही या सरकारची. हे बावळट सर ते कोटे पृथ्वीराज आणि तो नादान अजित पवार, तो पाणी नसेल तुमच्याकडे, आम्हाला काय वाटत नाही त्याचं. आम्हाला आनंद वाटतो, आम्ही हसतो. तुमच्याकडे पाणी नसेल तर मी तुमच्या कालव्यात येऊन काय बोतू का, असं बोलल्यानंतर आम्ही फिदी फिदी महाराष्ट्र हसतो, कारण आम्हाला काय वाटत नाही. मारा शिट्या मारा, हे अपमान तुमच्यासाठीच आहेत. इतकी वर्ष गाढवाचे नांगर फिरवल्यानंतर देखील आम्हाला जर आनंद वाटत असेल तर अजून घ्या अंगावरती, उरावर चढवून घ्या. एक जबाबदार उपमुख्यमंत्री ज्यावेळेला तुमच्याकडे येतो आणि म्हणतो की मी तुमच्या काय कालव्यात येऊन मुतू का, इथे 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्याच्याबद्दल काही वाटत नाही, त्यांच्या कुटुंबियांबद्दल काही वाटत नाही, आणि आम्ही फिदी फिदी हसतो. आम्हाला हसायला येतं. हेच तुमचं हसणं आजपर्यंत. तुम्हाला हे जे महाराष्ट्राचं चित्र आहे ना, हे त्याच्यामुळे आहे. आम्ही हसतो, आम्ही मजा करतो. निवडणुका आली की बस आम्हाला निवडणुका आल्या की आम्हाला मजा येते. झेंडे घेऊन फिरायचे, रात्री अपरात्री यायचं, जेवायचं, प्यायचं. समोरचे लोक नुसते आमच्याकडे पैसे उधळणार, दारूच्या बाटल्या सरकवणार. आम्ही संपलं. आम्ही एन्जॉय करतो, मजा करतो. कोणी काय येऊ देत, आमच्यावरती राज्य करू देत आणि गाढवाचा नांगर फिरू देत, आम्हाला काही वाटत नाही. तुम्ही जोपर्यंत चिडणार नाहीत, भडकणार नाहीत, बोलणार नाहीत, तोपर्यंत कुठच्याही गोष्टींमध्ये सुधारणा येणार नाही. या चारही राजकीय पक्षांनी जो खेळखंडोबा मांडून ठेवलाय आता सगळ्या स्वतःच्या स्वार्थासाठी, या सगळ्यांना तुम्हाला दूर करावं लागेल. या महाराष्ट्रात इतकी वर्ष जो इतर सगळ्या राजकीय पक्षांचा प्रयोग करून पाहिलात, तुम्हाला आता राज ठाकरेचा प्रयोग या महाराष्ट्रामध्ये करून पाहावा लागेल. तरच काहीतरी बदल आणि काही गोष्टी घडू शकतील. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी आलोय की झालं जे झाले, आजपर्यंत जे झालं ते झालं. एक नवीन गोष्ट तुम्ही केली पाहिजेत. मी एका नवीन आत्मविश्वासाने, नवीन एका उत्साहाने, एका विकास आराखड्यासकट, पूर्ण विकास आराखड्यासकट मी आज तुमच्याकडे एका आत्मविश्वासाने आलोय. ते स्वप्न महाराष्ट्राचं, आणि तुम्ही याच्यामध्ये फक्त एवढंच अंतर आहे जे तुम्हाला कापायचं आहे, आणि ते तुम्हाला 15 तारखेला कापायचं आहे. मी एक जबाबदारी देखील तुमच्यावरती टाकणार आहे की इतक्या मतदारसंघांमध्ये सगळे मी उमेदवार उभे केले, सगळ्या ठिकाणी मला जाणं अशक्य आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सर्व बांधवांना, भगिनींना, माझ्या मातांना माझी विनंती आहे की तुमचे कोणी नातेवाईक असतील, तुमचे कोणी मित्रपरिवार असेल, मग तो मोबाईल फोन असेल ना तर इतर कुठचीही माध्यमं असतील, प्रत्यक्ष भेटणं असेल, तुम्ही भेटून सांगा. आजपर्यंत सगळ्यांना संधी दिली, यावेळेला येत्या 15 तारखेला तुम्हाला राज ठाकरेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना संधी द्यायची आहे. आणि जर मी तुम्हाला सांगतो, जर समजा तुम्ही हे राज्य माझ्या हातामध्ये बहुमतामध्ये दिलं, तर हे राज्य मी मागे बसून नाही हाकणार. मी तिथे आज जाऊन तुमच्यासाठी म्हणून ते हे राज्य हाकीन. आणि तो विश्वास मला आहे. हे घडू शकतं, हे होऊ शकतं, आणि हे शक्य आहे. हा विश्वास मला असल्यामुळे मी आज आपल्या समोर इथे आलेलो आहे.
येत्या 15 तारखेला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे सर्व उमेदवार, भिवंडी ग्रामीण उमेदवार दशरथ पाटील, शहापूर विधानसभा मतदारसंघ उमेदवार ज्ञानेश तळपाडे, विक्रमगड विधानसभा मतदारसंघ भरत हजारे, त्या बाजूला या आणि तुम्ही इथे राहा, आणि बोईसर विधानसभा मतदारसंघ उमेदवार वसंत रावते. हे सगळे तुम्हाला उमेदवार दिलेले आहेत. या सगळ्या जातीपातीच्या सगळ्या राजकारणातून बाहेर या, महाराष्ट्राचा विचार करा आणि येत्या 15 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण सगळ्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.